तर ही बघा, ही आहे घुंगरू कडी. बघू शकता असं अमेझिंग कलेक्शन आहे. पूर्वी आपण टाळ वापरायचो, तर आज टाळाला आहे म्हणजे टाळ न वापरता तुम्ही ही फक्त घुंगरू कडी वापरा. हे बघा, बघू शकताय. आणि अशा पद्धतीने लावायची आहे, म्हणजे याचं जो पोर्शन आहे जशी दाखवले तशी. हे बघा, ही बघू शकता. आणि हे पण मग त्यामुळे वात आहे ना ती अधांतरी राहते. अच्छा, तेल अजिबात गळत. ओके वगैरे सगळं तुम्ही ठेवू शकता. आणि बंद केल्यावर हा असा बंद करायचा आहे. बंद केल्यावर तो असा सुरेख दिसतो. मस्त, एकदम छान. नमस्कार, वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल. आज तुमच्यासाठी खास गौरी, गणपती, दसरा, दिवाळीसाठी ज्या ज्या काही आपण पूजा घरात करतो, समारंभ करतो, सण करतो, त्यासाठी लागणाऱ्या तांबा पितळेच्या देवांच्या सगळ्या वस्तू छान छान असं अमेझिंग कलेक्शन जागृतीताईंनी आणलेलं आहे. याच जागृतीताईंचा मी एक व्हिडिओ केला होता, ज्याला तुम्ही सर्वांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला होता. तर आज बघूया त्यांनी काय काय कलेक्शन आणलेलं आहे. तर चला जाऊया जागृतीताईंकडे. हाय जागृतीताई. नमस्कार. हां, गौरी गणपतीसाठी तू मी ऐकले की खूप छान छान कलेक्शन घेऊन आली आहेस. पहिलं म्हणजे घुंगरू कडी. म्हणजे आपण जेव्हा आरती करतो गणपतीची, तर त्या आरतीचा आनंद द्विगुणित होईल आणि आरती पण खूप छान होईल अशी घुंगरू कडी. आणि अतिशय उपयुक्त म्हणजे समई कडी. म्हणजे त्या प्रत्येक कोणत्याही समईला ही कडी लागू शकते. आणि ती कडी लावून तुम्ही त्यात जेव्हा वात ओढणार आहात, तर त्या वातीमुळे म्हणजे ती वात अशा पद्धतीने त्या कढीमध्ये अडकली जाईल की वातीचं जे तेल असेल ते समईला खाली सांडणार नाही. अच्छा, उपयुक्त आणि रिझनेबल. वाव, चल मग आता दाखवतेस का? नक्कीच. ओके. तर ही बघा, ही आहे घुंगरू कडी. बघू शकता असं अमेझिंग कलेक्शन आहे. पूर्वी आपण टाळ वापरायचो, तर आज टाळाला आहे म्हणजे टाळ न वापरता तुम्ही ही फक्त घुंगरू कडी वापरा. हे बघा, बघू शकताय. आणि मस्त आरती करा. खूप छान. आणि बाहेरच्या पेक्षा ह्याची किंमत या ताईनी खूप रिझनेबल ठेवलेली आहे. आणि मेन या अशा बॉक्समध्ये ते. अच्छा, हा असा बॉक्स पण हे बघा, बॉक्समध्ये प्रॉपर. अच्छा, तर जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या ताईंना म्हणजे ऑर्डर करून मागवू शकता. समई कडी. आणि ही आहे समई कडी. अच्छा, मग ही अतिशय उपयुक्त. अच्छा, मग ही काय करायची? जिथे आपली वात असते त्याच्यात अडकवायची. हो हो हो. हे बघा, हे जे आहे इथे तुम्ही वात अडकवायची आहे. ओके, थांबा. तर ताई, आता ही कडी नक्की लावायची आहे कशी? हे बघा, ही जी कडी आहे ना ही अशा पद्धतीने लावायची आहे. म्हणजे याचं जो पोर्शन आहे जशी दाखवले तशी. हे बघा, ही बघू शकता. आणि हे पण मग त्यामुळे वात आहे ना ती अधांतरी राहते. अच्छा, तेल अजिबात गळत. ओके. आणि मग तेल बरोबर इकडे जातं, समजलं. ओके, खूप छान आहे, मस्त. गौरी गणपतीसाठी छान छान अशी पूजेची सगळी भांडी आहेत. पण ही काय काय भांडी आहेत ते जरा सांगतेस का समजावून? हां, नक्कीच. नमस्कार मैत्रिणींनो. आज मी गौरी, गणपती, नवरात्र यासाठी खूप छान छान आणि अँटिक आणि भरपूर वर्षानुवर्ष चालतील अशी भांडी मी आणली आहे. अच्छा, बघा, हे जे आहे ना हे सुंदरसं करंडा आहे. हा, वाव, खूप सुंदर. बघू शकता किती छान आहे. बघा बघा. आणि पूर्ण पितळेचं. पूर्ण पितळ आहे. आणि तुम्ही हे असं हां, हे बघा. इथे हळद, कुंकू, अक्षता वगैरे सगळं तुम्ही ठेवू शकता. आणि बंद केल्यावर हा असा बंद करायचा आहे. बंद केल्यावर तो असा सुरेख दिसतो. मस्त, एकदम छान, मस्त, छान, मस्त कलेक्शन आहे. अगदी अँटिक आहे. खरंच अँटिक आहे. आणि माझी प्रताई, इथे मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की माझी जी भांडी आहे ती बऱ्यापैकी जड आहे. अच्छा, जड आहे.
म्हणजे मला वाटतं आता याचं मी एक्झॅक्ट वजन नाही माझ्या लक्षात, पण अर्धा हो जड आहे, अर्धा किलो तर असेलच. अच्छा. तर नंबर लागतो आंब्याच्या आकाराच्या कोयरीचा. वाव, हे बघा खूप छान. ही सुद्धा 400 ग्राम वजनाची जड आहे. बापरे. जड आहे. आणि मी याच्यावर डिझाईन आहे. हो का. कोयरी तुम्ही कोणालाही दिली तर ती लाईफ टाईम. हो खरंच आहे ना. आणि अगदी खरंच आहे. हो बघू शकते. हे बघा इतकी सुरेख अशी ही कोयरी आहे. आणि ही पण कोयरी जी आंब्याचाच आकार आहे, पण ह्याच्यावर गणपती. ओके. 3 खणांची. अच्छा. आपली ट्रेडिशनल टिपिकल म्हणजे हळद कुंकू आणि तांदूळ. ओके. कुयऱ्यांचं कलेक्शन दाखवलंस, आता समयांचं दाखवतेस का? छोट्या समयाच्या आहेत ना माझ्याकडे, त्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आता मी या व्हिडिओमध्ये फक्त छोट्या दाखवतात. ओके. छोटी दाखवते. ओके. पण म्हणजे लोक कोणी ऑर्डर करू शकतील त्याच्याप्रमाणे तू देशील. अगदी. ओके ओके. अच्छा. आणि हे काय आहे? घंटा. अच्छा. अरे वा, मस्त, खूप छान. ही पण बऱ्यापैकी जड आहे. मस्त. 700 ग्राम असेल. अच्छा. आणि हे हा जो दिवा, हा दिवा आहे. अच्छा. हा ऍक्च्युली हे अँटिक मध्ये मोठं. ओके. आणि सुंदर असा दिवा. हे बघा, तुम्ही हॉलमध्ये लावू शकता, दरवाजात लावू शकता. ओके. म्हणजे हँगिंग आहे तो? नाही. मग कसं फक्त असं ठेवू शकतं का? अच्छा अच्छा. ओके, ठेवायचं आहे. अच्छा, खूप छान. आणि हा जो दिवा आहे, हा जो दिवा आहे हा दरवाजात लावण्यासाठी. अच्छा. म्हणजे ह्याला हे इथून पण तुम्ही लावू शकता. बघा ओके. हा दिलेला आहे कडी. हा कडी लावून किंवा जसं होईल. ओके. आणि छान अगदी खूप असं व्यवस्थित तेल पण मावेल, खेळायला टांबू शकतो. ओके ओके. खूप छान. खूप छान आहे. मस्त. आणि हे दोन तू मागच्या वेळेला ओके दाखवले, पण ठीक आहे. हे स्वस्तिक दिवे आहे. हे बघा, हे स्वस्तिक दिवे मी आता हे वापरलेले आहे. अच्छा. माझ्याकडे नवीन सुद्धा आहे. ओके ओके. हे फक्त. आणि हा दिवा, हा स्टेप दिवा आहे. ओके. स्टेप दिवा. अच्छा. असे पायऱ्यांचा दिवा. मस्त, खूपच छान. मागच्या वेळेला ताईनी दाखवलेलं होतं, पण हे आता परत हे सगळं पूजेची भांडी दाखवतोय म्हणून परत हे आम्ही रिपीट करतोय. हा, ही पण कापूरदानी आहे. हो का. अतिशय सुंदर. 700 ग्राम नाही, 1 किलो वजनाची ही कापूरदानी आहे. अच्छा. ओके. आणि हा जो मोर आहे ह्याच्या बाजूला ही सगळी छिद्र दिलेली आहे डिझाईन मध्ये. म्हणजे आपण जेव्हा कापूर लावू तेव्हा त्याचा जो सुगंध दरवळेल. सुगंध दरवळेल. ओके, खूप छान. असं ह्याच टाईपचं तू एक कापूरदाणी ही दाखवलेली होती. माझा मोस्ट सेलिंग आयटम म्हणजे हा दिवा आहे. लास्ट टाइमला ह्या ताईंच्या व्हिडिओमध्ये ह्या दिव्याला आम्ही एक्सप्लोर केलेलं होतं आणि बऱ्याच जणांनी हा दिवा ऑर्डर केलेला होता. तर ज्यांनी ऑर्डर केले त्या सगळ्यांना या ताईंतर्फे खूप खूप धन्यवाद. असा हा दिवा आहे. प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे स्वस्तिक आणि प्रज्वलित होईल आणि हायलाईट होईल. नंतर ही वाटी त्याच्यावर ठेवायची आहे. त्याच्यात पाणी आणि कापूर घालून आणि मग एक तो छान असा सुगंध पूर्ण घरभर दरवळेल. मस्त. मोस्ट सेलिंग आयटम आहे ह्यांचा. तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. त्यानंतर हे बघा, हे अगरबत्ती ना. अच्छा, खूप छान. याच्यात काय आहे की हे खूप मोठंही नाही आहे, छोटंही नाही आहे. मुरादाबादी डिझाईन आहे. आणि अगरबत्ती तुम्ही व्यवस्थित जर उभी केली तर त्याची जी राख आहे ती त्याच्यातच पडेल. ओके. नंतर दरवाजात लावायला स्वस्त आणि मस्त. वा, मस्त, खूप छान. हे बघा, बघू आपण दररोज दरवाजात दिवा लावतो. तर हे बघा, पाठीमागे त्याला असं हुक टाईप पण आहे. ओके, मस्त, खूप छान. आणि अँटिक पण आहे. हो, दरवाजात लावायचा हँगिंग आणि हँगिंग. खूप छान, मस्त. आणि ह्याचं पण वजन जवळजवळ 800 ग्राम आहे. वाव, 800 ग्राम वजनाचं आहे. म्हणजे सगळं तुझ्याकडे एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहे. अगदी. अच्छा. आणि हे काय आहे? हे पंचारती. ओके. ही बघा, ही पंचारती आहे. हे बघा, बघू शकते. हे बघा, खूप छान कलेक्शन आहे.
बघू शकते. हे बघा ताईंनी दाखवलं, हा दिवा, ही धूपारती, हा स्टेप दिवा, ही धूपारती. बघा सगळं ऑलमोस्ट सगळे हे दाखवले. हे छोटे घंगाळं आहेत ना देव धुवायला. हे छोटे घंगाळं देव धुण्यासाठी ना, धुण्यासाठी आपल्या बाळकृष्ण अन्नपूर्णा ओके आंघोळ घालण्यासाठी खूप छान आहे. मस्त. पण ह्याचं वजन जास्त नाही. ओके आधीच सांगते. ओके ओके. नंतर हे पण कापूर पितळेचं मस्त खूप छान. आणि ही कढी कलश तू लास्ट टाइम पण मी दाखवलेली. आपण आपल्या नवरात्रीमध्ये अगदी याचा उपयोग होणार. हे बघा अशी ही कलश अशी ठेवायची, नारळ ठेवायचा आणि इथून आपल्या माळा सोडायच्या. खूप छान मस्त आहे. पटकन म्हणजे सगळं आपली आरास लगेच पटकन होणार, तयार होणार. आणि हा इतका सुरेख तांब्यात आहे, मस्त तांब्या. हे बघा काय किती सुरेख आहे बघा हा तांब्या, अगदी मस्त. ह्याचं हेच किती छान आहे ग्लेज. आणि मेन म्हणजे कसं की वजन करायला आहेच, पण याचा घाट पण छान, खरंच छान आहे. फ्लॉवर पॉट म्हणून पण वापरू शकता किंवा देवाऱ्यामध्ये कलश. तर आपल्याकडे पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा ना, तसा त्याचा आकार आहे. आणि हे काय आहे? हे आपलं पूजेचं गणपती बाप्पाला आपण आता नैवेद्याचं ताट. हां हे बघा नैवेद्याचं थाळी. ओके. आणि ह्याही सुद्धा प्लेट छान आहे. हे आपल्याला आरतीसाठी मस्त खूप छान. प्रसाद ठेवायला, प्रसाद दाखवा ठेवायला, फळं ठेवायला. खरंच सगळं तुझ्याकडे छान छान असं कलेक्शन आहे. मेटलची उरली. अच्छा, मेटलची उरली. त्याच्यामध्ये तुम्ही मस्त पाणी टाकायचं आहे, त्याच्यामध्ये आणि बाजूने आपल्या अच्छा हो खूप छान. दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये सुद्धा मस्त छान आहे कलेक्शन. आणि हे हा जो आहे ना ताई, तुम्ही जर आत नीट बघाल ना तर घुमट आतमध्ये मी काढला नाहीये. अच्छा. तर घुमट जो आहे ना तो आतमध्ये मी तो काढला नाहीये. तो घुमट वर येणार आहे, त्याच्यावर हँडल येणार आहे. ओके. तुम्ही गॅलरीमध्ये तुळशीकडे दिवा लावायला अत्यंत उपयुक्त. काच असल्यामुळे दिवा विझत नाही. अच्छा. हवा जरी आला तरी दिवा विझणार नाही. ओके. बघा तुम्ही बघू शकताय तिथे ताईने बाल्कनीमध्ये दिसतोय तुम्हाला. हा बघा तसा तो दिवा आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आणि या जागृती ताईंकडून गौरी गणपतीसाठी सणासुदीला जी आपली देवाची भांडी लागतात ती नक्कीच ऑर्डर करा. लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओसहित. पण जागृती ताईंचा अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. पितळेची आपली सगळी जी आपल्याला किचनमध्ये भांडी लागतात त्याचा मी एक व्हिडिओ करते, तर तो देखील तुम्ही नक्की पहा. तसंच जागृती ताईंचा अजून एक मी व्हिडिओ केलेला आहे दगडी दिव्यांचा, तोही नक्की बघा. सगळ्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही नक्की जाऊन हे व्हिडिओ बघा. भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओचे. तोपर्यंत बाय बाय. आपला पितळेच्या भांड्यांचा एक नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहे, तर स्टे ट्यून.